त्यांनी जे बोललं त्याच्यातून पोरं इन्स्पायर झाले आणि ते जे बोलले तसंच ते करतील. जैन परिवारामधून तिघंही अतिशय सुंदरसे असे चांगले विचार आमच्या या विद्यार्थ्यांना आज दिलेले आहेत, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये आमचे विद्यार्थी चांगला मार्ग पत्करून चांगल्या सवयी अंगाशी बाळगून. आजचे जे जैन कुटुंब आहे, ममता जैन, जीविका जैन आणि जैनम या कुटुंबाने आमच्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं, हा जो प्रोग्राम राबवला खरोखर कौतुकास्पद आहे आणि ह्या कार्यक्रमापासून खरोखर मुलांना कसं घडवावं, मुलांच्यामध्ये काय ज्या कमतरता आहेत तर त्याला जे काही कारणीभूत आहेत, आत्मविश्वास आहे आणि डेअरिंग आहे की हे सगळ्या गोष्टी अशा इझिली बोलू शकतात स्टेजवर सुद्धा. मला हीच गोष्ट इन्स्पायरिंग वाटली. आज जे जैनम आणि जीविकाने दुबईहून येऊन पिंपळनेरमध्ये जो इव्हेंट केला त्याच्याबद्दल मी त्यांना थँक्यू सो मच करते, कारण की त्यांनी आमच्या ह्या लहान मुलांना जी प्रेरणा दिली, जे मार्गदर्शन केलं की आपली डेली रुटीन कशी पाहिजे, आपल्याला जीवनामध्ये जर काही यश आपल्याला जर साध्य करायचं आहे तर अपयशाला धरून नाही बसायचं आहे, आपला प्रयत्न हा सुरू ठेवायचा आहे. सगळ्यात पहिले मी हे बोलतो की जैनम आणि जीविका दुबईवरनं आले आमच्यासाठी कि हमारा इंस्पायर करायला आले थे। मैं आज इस प्रोग्राम के बारे में जीविका और जैनम को धन्यवाद करना चाहता हूँ, क्योंकि उनका जो मैंने उनको देखा कि उनकी स्टेज डेयरिंग है, वो अभी 9 और 11 ही साल के दोनों भाई बहन, तब भी उनकी स्टेज डेयरिंग बहुत ज़्यादा औसम है। मतलब कि हम भी थोड़े पार इधर उधर हो जाते हैं, पर उनकी स्टेज डेयरिंग देख के हमें ऐसा लगा की हम भी ये कर सकते। जीविका आणि जैनमने आज जे काही सांगितलं ते मला खरंच खूप आवडलेलं आहे आणि त्यांनी इम्पॉसिबलला पॉसिबल केलं आहे खरंच, आणि त्यांनी आम्हाला खूप काही माहिती दिली त्यांचे, म्हणजे ते डेली उठल्यापासून डेली रुटीन कशी हे करतात आणि तेच मी आजपासून फॉलो करेल। हे त्यांनी जे गोल्स अचीव केले ते खरंच खूप हे ॲट द एज ऑफ 9 and 12 they inspire so much। जीविका आणि जैनमने जे आम्हाला आता सांगितलं, जे गायडन्स दिलं, जे सपोर्ट दिला, तो मला अतिशय आवडला आहे। आणि तेच म्हणजे अजून त्यांच्या आईने जे त्यांना मार्गदर्शन केलं आहे तेच मार्गदर्शन त्यांनी आम्हालाही सांगितलेलं आहे। खरंच जीविका आणि जैन यांनी जे सांगितलं ते मला खरंच आवडलं। आता जीविका आणि जैनम यांनी जे स्पीच थ्रू आम्हाला मोटिवेट केलं आहे त्यांचं खूप अभिनंदन।